भावना ऋषीपेठ येथील श्री पंचमुखी हनुमान देवस्थानानिमित्त सोलापुरातील प्रथम ध्वजस्तंभ बसवण्याचा मान या पंचमुखी हनुमान मंदिराला मिळत आहे। कारण सोलापुरात ध्वजस्तंभ असलेला हा एकमेव पंचमुखी हनुमान मंदिर असेल यात वाद नाही। मागील 26 तारखेपासून विविध कार्यक्रमाचा या मंदिरात आयोजन करण्यात आलं आहे। धार्मिक विधीमध्ये आदिवासी होमम आणि विविध कार्यक्रमाच्या अंतर्गत होमवन, अष्टदिक्पाल बंधन आणि श्रीनिवास कल्याणोत्सव तसेच श्री पार्वती कल्याणोत्सव आणि श्री हनुमान सुवर्चदेव कल्याणोत्सव याचंही आयोजन करण्यात आलं आहे। उद्या शुक्रवारी जे यादाद्री लक्ष्मी नरसिंहस्वामी येथून आणलेला ध्वजस्तंभाचा पूजन आपल्या मंदिरात होणार आहे। या संदर्भात सर्व भाविकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वजण तन मन धनाने येऊन आपल्या या सेवेत सहभागी व्हावे। कारण ह्या 32 फुटाच्या अखंड शिलेच्या उद्या पूजन होणार आहे आणि त्याचबरोबर विविध उत्सव मूर्त्यांचे देखील या ठिकाणी पूजन होणार आहे। त्यात प्रामुख्याने राम लक्ष्मण सीता या दरबार असलेल्या हनुमान मूर्तींचा नरसिंह, लक्ष्मी, गरुड, वराह यांचाही विविध एकरूपी असलेल्या शिल्पांचाही त्या ठिकाणी पूजन होणार आहे। आणि तसेच गरुड, आपल्या शिवपिंड, गणपती या सर्वांचंही पूजन या ठिकाणी होणार आहे। तरी सर्व भाविकांनी उद्या पंचमुखी हनुमान मंदिर येथे अभिषेकासाठी जमावे अशी विनंती। तसेच भाविकांना विनंती की या अखंड शिलेसाठी आपण आपल्या घरातून पाणी, दूध, दही, साखर, मध, तूप आणून आपण स्वहस्ते अभिषेक करावे अशी यादाद्री लक्ष्मी नरसिंहस्वामी देवस्थानाचे अर्चक यांच्या मार्फत आणि पंचमुखी हनुमान देवस्थानाच्या वतीने मी विनंती करीत आहेत। जय श्रीराम।